नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आता येत आहे शनिवारी षट्टिला एकादशी. तर मग एकादशीच्या दिवशी आता आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण पाहिजे तसं यश मिळत नाही, किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यावेळेस पण आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात. किंवा आपली एखादी कोणती इच्छा आहे, आपण खूप कष्ट करून पण ती इच्छा पूर्ण होत नाही, किंवा घरामध्ये सुखशांती नांदत नाही. त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे की तिळाचा म्हणजेच पांढऱ्या तिळाचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे काय होईल की पांढऱ्या तिळाचे सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीला षट्टिला एकादशी म्हणतात, कारण की 6 प्रकारे तिळाचा वापर करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यामुळे मग ह्या एकादशीचा अर्थ असा होतो की 6 तीळ घेऊन मग म्हणून त्यामुळे या एकादशीला षट्टिला एकादशी असे म्हणतात. तर मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले जाते. आता तुम्ही उपवास केलात तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा नाही केलात तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर होण्यास मदत होते. तर मग हा उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल, किंवा आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तर पांढऱ्या तिळाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. तर काय करायचं आहे, आजच्या दिवशी आपल्याला एकादशीचा उपवास केलात तरी चालेल. तर आजच्या दिवशी मग सकाळी लवकर उठल्यानंतर मग स्नान वगैरे करून घ्यायचं आहे, आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजेच देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो म्हणा किंवा मूर्ती वगैरे असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, एका तामणामध्ये मूर्ती घ्यायची आहे. किंवा भगवान विष्णूंची मूर्ती वगैरे नसेल तर बाळकृष्णाची असेल तरी मग बाळकृष्णाला पण तुम्ही अभिषेक घालू शकता. ज्यावेळेस तुम्ही अभिषेक घालणार असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, आणि मग तशा पद्धतीने मग भगवान श्री विष्णूंना म्हणा किंवा बाळकृष्णांना म्हणा अभिषेक घालायचा आहे. पाण्यामध्ये तिळाचा वापर केल्यामुळे काय होतं की भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती राहते, आपल्या घरावरती राहते. त्यामुळे मग आजच्या दिवशी पांढऱ्या तिळाचा वापर करून भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो म्हणा मूर्ती नसेल तरी पण तुम्ही बाळकृष्णाला पण अभिषेक घालू शकता. आणि त्याचप्रमाणे मग अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर धूपदीप लावायचा आहे, आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही तिळाचा एखादा पदार्थ बनवू शकता, किंवा मग तुम्ही तीळ पण तुम्ही भगवान विष्णूंना प्रसाद म्हणून ठेवू शकता. यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या सतत अडचणी येत असतात, किंवा घरामध्ये काय ना काय दोष वगैरे असतील, तर त्या घरातील म्हणा किंवा त्या व्यक्तीचा दोष नष्ट होण्यासाठी किंवा दोष दूर होण्यासाठी मदत होते. आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस स्नान करणार असेल तर त्यावेळेस पण काय करायचं आहे, पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. आता ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करणार असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे, ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीमधील दोष दूर होण्यास मदत होते, किंवा नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. तर ज्याप्रमाणे आपण मकर संक्रांतीला तिळाला जास्त महत्त्व दिले जाते, त्याचप्रमाणे मग आजची जी ही एकादशी आहे तर ह्या एकादशीला पण तिळाचे सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते, कारण की मकर संक्रांती झाल्यानंतर ही पहिली एकादशी आहे. त्यामुळे मग ह्या एकादशीला पांढऱ्या तिळाचा सगळ्यात जास्त समावेश केला जातो. त्याचप्रमाणे काय करायचं आहे की मग आपण ज्यावेळेस घरामध्ये जे पाणी पिण्यासाठी घेतो तर त्या पाण्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहेत. आता म्हणजेच की तुम्ही पाणी पिण्यासाठी माठ असेल, हांडा असेल, जी कोणती वस्तू तुम्ही घरामध्ये वापरत असाल तर त्यामध्ये पण थोड्याशा पांढरे तीळ टाकायचे आहे, आणि मग घरातील सगळ्या व्यक्तींनी आजच्या दिवशी पांढरे तीळ टाकून मग पाणी प्यायचं आहे. आता आपल्या घरामध्ये काय होतं की एखादी व्यक्ती सतत कष्ट वगैरे करत असेल पण पाहिजे तसं यश मिळत नाही, किंवा एखादा व्यवसाय आहे, किंवा पाहिजे ती एखादी इच्छा पूर्ण होत नाही, किंवा आपल्याला नशीब साथ देत नसेल, तर मग अशी तिथी वगैरे असेल, एकादशी असेल, तर त्यावेळेस मग आपण काही उपाय वगैरे सेवा वगैरे केल्या तर मग त्यामुळे आपल्या इच्छा वगैरे पूर्ण होतात आणि लवकर प्रभाव पडतो. तर काय करायचं आहे, देवपूजेपुढे बसायचं आहे. देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर एक आसन घेऊन बसायचं आहे, आणि मग 21 तीळ घ्यायचे आहेत, पांढरे 21 तीळ घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये घेतलात तरी पण चालेल. आणि मग देवपूजेमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, आणि त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे, आणि 2 फूल असलेले लवंग टाकायचे आहे, आणि फूल वगैरे लावून पूजा करायची आहे दिव्याची. त्यानंतर मग काय करायचं आहे की जे 21 तीळ घेतले आहे त्यातला एक तीळ तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे, आणि मग नंतर मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर भगवान विष्णूंना तो तीळ अर्पण करायचा आहे.
मग त्यानंतर दुसरा परत तीळ घ्यायचा आहे एक, आणि मग तशाच पद्धतीने मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणून परत दुसरा तीळ मग भगवान विष्णूंना अर्पण करायचे. आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती वगैरे नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला पण तुम्ही तीळ अर्पण करू शकता, किंवा श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती वगैरे असेल, फोटो असेल, तर त्यांना पण तुम्ही तीळ अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने मग काय करायचं आहे, 21 वेळा, म्हणजे जे आपण 21 तीळ घेतले आहेत तर असं 21 वेळा नामस्मरण करायचं आहे, आणि मग मूर्तीपुढे मग तीळ अर्पण करायचं आहे. आणि पूर्ण 21 तीळ घेऊन मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे की तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. किंवा तुम्ही व्यवसाय करता, किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे, किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही, जे पण काय असेल ते भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि मग सांगायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे तुम्ही 21 तीळ घेतले आहेत तर ते तीळ दिवसभर आणि रात्रभर मूर्तीपुढेच ठेवायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हा मंत्र म्हणणार असाल त्यावेळेस बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की 21 तीळ एकदम उजव्या हातात घेऊन पूर्ण 21 वेळा मंत्र म्हणून मग अर्पण केलं तर चालेल का? तर नाही, एक एक तीळ घ्यायचं आहे आणि मग मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतरच अर्पण करायचं आहे. तर नंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी मग जे तीळ आपण अर्पण केलेले आहे तर त्या तिळाचं काय करायचं मग, तर ते तीळ दिवसभर म्हणा रात्रभर म्हणा मूर्तीपुढेच ठेवायचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते तीळ तिथून उचलायचं आहे आणि मग ते जे तीळ आहे तर तुम्ही घरातील व्यक्तींनी खायचं आहे, किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही उपाय वगैरे केला असाल तर त्या व्यक्तीला खायला द्यायचं आहे. किंवा तुम्ही मग घरामध्ये स्वयंपाक वगैरे बनवत असाल तर मग त्या पदार्थामध्ये तुम्ही आजच्या दिवशी त्या तिळाचा वापर करायचा आहे. आणि मग त्याचप्रमाणे काय होतं की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील म्हणा नकारात्मकता निघून जाते, तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते. आणि मग आजच्या दिवशी पांढरे तीळ दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, कारण जेवढ्या पद्धतीने आपण दान करू तेवढ्या पद्धतीने मग आपल्या घरामध्ये भरभराट होते. त्यामुळं मग आज तुम्हाला जर शक्य होत असेल तर मग घरी जर तुम्ही पूजा वगैरे केली नसेल तर जवळपास तुमच्या इथे श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर असेल, किंवा श्रीकृष्णाचं मंदिर असेल, किंवा भगवान विष्णूंचं असेल मंदिर, कोणतंही मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. आणि मग मंदिरात जात असताना थोडेसे पांढरे तीळ घेऊन जायचं आहे, आणि मग थोडंसं एक पाणी भरून घेऊन जायचं आहे, एक तांब्या भरून घेऊन जायचं आहे, आणि तांब्यामध्ये पण पांढरे तिळाचा वापर करायचा आहे थोडंसं. आणि मग औदुंबराचं वृक्ष असेल श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात तर मग तिथे तुम्ही मग ते पांढऱ्या तीळ टाकलेलं जल तुम्ही तिथे पण अर्पण करू शकता. तर किंवा मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर मग मंदिराबाहेर वगैरे बसलेले असतात त्यांना पण तुम्ही पांढरे तीळ दान म्हणून देऊ शकता, जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना. म्हणजे आजच्या दिवशी ज्या पद्धतीने तुम्हाला पांढरे तीळ दान करणं होतं, किंवा पांढऱ्या तिळाचा जेवढा उपाय वगैरे करणं होतं, आणि आजच्या दिवशी जेवढ्या सेवा वगैरे करता येईल तेवढ्या आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे. तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस घरातील इतर व्यक्तीने हा उपाय केलात तरी पण चालेल. आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.